हे बघा पूर्ण चकल्या तयार करून झालेले आहे। चकलीला काटे बघा किती छान मस्त पडलेले आहे बघा। चकली ना अजिबातच तेलकट झालेली नाहीये बघा। चकली तोडून पण दाखवते बघा तुम्हाला। चकली अशी पोकळ झालेली आहे। चकली अशी पोकळ झाली ना तरच छान कुरकुरीत चकली झाली आहे असं समजा। तोडून पण दाखवते बघा। चकली मी तुम्हाला खाऊन पण दाखवते। तुम्ही आवाजावरूनच बघा चकली किती छान कुरकुरीत झालेली आहे। आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता बिना भाजणीची पोह्याची चकली कशी करायची ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे। ही चकली मस्त कुरकुरीत काटेरी, अजिबातच तेल पीत नाही व कडकही होत नाही। चकली खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही ही चकली अर्ध्या तासात बनवू शकतात। यामध्ये मी पूर्ण साहित्याचे प्रमाण परफेक्ट सांगितलेले आहे। तुम्ही पहिल्यांदा जरी ही चकली करत असाल तर 100% खात्रीने सांगते की चकली परफेक्टच होणार। सध्या मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागलेल्या आहे। मधल्या वेळास खाण्यासाठी त्यांना काही ना काहीतरी लागतंच। त्यांच्यासाठी हा चकलीचा बेस्ट ऑप्शन आहे। नेहमीप्रमाणे यामध्ये मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहे। चला तर ही कुरकुरीत चकली कशी करायची ते पाहूया। ही पहा मस्त कुरकुरीत चकली तयार झालेली आहे। या चकलीला तुम्ही जगातील सर्वात सोपी चकली म्हटलं तरीही चालेल। ही चकली तुम्ही या दिवाळीतच नाही तर एरवीही स्नॅक्स म्हणून करून खाऊ शकतात। लहान मुलांना मधल्या वेळासाठी या चकलीचा बेस्ट ऑप्शन आहे। मी सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक वापरून ही चकली एकदा नक्की करून पहा। खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल।